हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर जसं की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं की आम्ही थोडंसं मेकओव्हर केलेलं आहे घरातला, म्हणजे देवारा जो आहे तो किचनमध्ये आम्ही ठेवलेला आहे आत्ता. आणि त्यातही भरपूर कमेंट्स आल्या की तिथे देवारा नको किंवा फ्रीज तिथे नको म्हणून. तर आता चालू आहे आमचा विचार. आता फ्रीज जे आहे तिथून उचलणारच आहे लवकरच, एकदा बोर्ड फिट झालं कर मग म्हणजे देवाऱ्याजवळचं जे फ्रीज आहे ते पण उचलून घेणार आहे आम्ही. आणि थँक्यू सो मच, तुम्ही एवढं छान छान कमेंट्स केल्या, वेळ काढून मला एवढं सांगितलं, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचे सगळ्यांचे. आणि नक्कीच मी ते बदलणार आहे तिथून. आणि आता इथे आहे ना कॉट पण बदलायचा होता आम्हाला, म्हणजे जिथं आता पलंग होता ना तिथं आम्हाला एक कॉर्नर सेट करायची, कारण या साईडला अगोदर जिथे होते ना तिथं पाणी गळायचं थोडंफार, आणि मला भीती वाटत होती की फर्निचर जे आहे ते खराब होऊन जाईल म्हणून. तर मग मिस्टरांना सांगून हे सगळे जे आहे ते चेंजेस करते मी आता. कारण की ना ही कॉर्नर जे आहे ते म्हणजे कॉर्नर जे ते आहे ना, तर त्याची पण आम्हाला जागा बदलायची होती, कारण तिथं पावसाने ओलं व्हायची भीती होत होती. त्याच्यामुळं मग थोडंसं बघितलं कुठं काय बसेल आणि त्या अकॉर्डिंग सगळं सामान जे आहे ते उचलायला लागलो होतो आम्ही. सगळ्यात अगोदर देवघर जे होतं किंवा देवारा जो होता तर तो किचनमध्ये शिफ्ट केला. तिथं सगळं व्यवस्थित देवारा ठेवला, देव ठेवले सगळे धुवून वगैरे आणि पूजा केली. त्याच्यानंतर मग इकडं आवरायला सुरुवात केली होती मी. तर मग सगळ्यात अगोदर कॉट उचलून घेतला, तिथं झाडून घेतलं. आणि हा जो कॉर्नर होता तर तो उचलून या बाजूला, म्हणजे जे अगोदर जिथं कॉट होता तिथं ठेवायला घेतला, कारण की म्हणजे मग इकडं फक्त कॉर्नर आणि दुसरा एक बेड होता तो ठेवला की झालं असतं म्हणून. तरी माझ्याच्याने काही उचलत नव्हतं. मग ताई आल्या होत्या, ताईंनी आणि खुशीच्या पप्पांनी दोघांनी उचलून हे जे फर्निचर होतं ते ठेवलं होतं. कारण माझ्या तर काही याचं नव्हतं ते, कारण की खूप जड आहे हे, तर ते मला काही उचलत नव्हतं. आणि मुलांची इकडं मस्ती चालूच होती. तर त्याच्यानंतर मग कॉर्नर उचलून ठेवला आणि मी फक्त एवढंच बघत होते की सगळं व्यवस्थित बसतं आहे का, काही हलतं आहे का. तर मग त्याची जागा परत थोडीशी फिक्स करून घ्यायची, हेच माझं काम चालू होतं. कारण की ना पाऊस आला की ही कॉर्नर आहे ना परत पुढं वळावं लागायचे आम्हाला, आणि ते खूप वेगळं विचित्र वाटायचं. त्याच्यामुळं मग म्हटलं एकदाच आहे ना याची जागा फायनल करूनच टाकू आपण. तसं म्हणजे जो प्रॉब्लेम खिडकी गळायचा येत होता ना, तर तो ॲक्च्युली भिंतीवरून नव्हता येत, जे खिडकीला पाणी लागायचं आणि तेच मध्ये यायचं. आम्हाला असं वाटायचं की भिंतीचंच पाणी येतं आहे, पण नंतर मी नीट बघितलं होतं तर ते पावसाचं पाणी खिडकीला लागूनच खाली नितरायचं. तर पण म्हटलं नकोच, तिथं इकडे घेऊन टाकू. आणि पलंग पण थोडासा कोपऱ्यात जाईल, कारण की बाहेरून आमच्या घरातलं सगळं दिसतं आणि एखाद्या वेळा आपण कसं झोपायचं असतं आपल्याला, त्याच्यामुळं एखाद्या वेळा बरोबर नव्हतं वाटत ते. तर थोडासा पलंग जो आहे तो कोपऱ्यात गेला, म्हणजे म्हटलं दिवसा पण झोपायला बरं पडतं. आणि मला असं आवडत नाही जास्त करून दरवाजा उघडा करून झोपायला, त्याच्यामुळं मग मी म्हणजे बाजूला गेला. तर आता काही टेन्शन नाही आहे. तरी पण जास्त करून मला अजून पण एवढं काही आवडलेलं नाहीच आहे, पण बघू. आणि एक कमेंट आली होती काल की देवाऱ्यावर काही ठेवू नये म्हणून. तर काही म्हणजे आम्ही म्हणजे तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला असेल माझा, तर त्याच्यात मी देवाऱ्यावर देवीचा फोटो लावलेला आहे. तर त्या ताईंना असं वाटलं आहे की तो फोटो देवघरावरच ठेवलेला आहे. तर तो फोटो जो आहे तो देवघरावर नाही ठेवलेला, त्याला चुका ठोकून तो अटकवलेला आहे. फक्त दिसताना असं दिसतो की तो फोटो जो आहे तो देवघरावर ठेवला आहे, पण तो ठेवलेला नाही, तो अटकवलेला आहे वर. आणि फोटोची साईज जी आहे ती खूप मोठी आहे, त्याच्यामुळं देवाऱ्यात ठेवता येत नाही. त्याच्यामुळं मग आम्ही तसा म्हणजे बनवतानाच तसा बनवून घेतला होता का मला तो देवाऱ्याच्या पाठीमागं ठेवायचा होता म्हणून. तर तो काही देवाऱ्यावर ठेवलेला वगैरे नाही आहे. तुम्हाला म्हणजे दिसताना तसं वाटलं असेल व्हिडिओमध्ये, पण ॲक्च्युलीमध्ये तो ठेवलेला नाही आहे, तो अटकवलेला आहे. आता इथे ना कॉट घेतला उचलून आणि इथं म्हणजे जागा फिक्स केलेली आहे, कारण की कॉर्नर आणि हे पलंग सगळे याच्यात येईल, बसायच्या सोयीने पण बरं पडेल. आणि इकडं थोडीशी जागा उरलेली आहे, पण तिकडं सध्या आहे ना मी कूलर, फॅन आणि तो फोटो जो आहे तो मोठा, तो अजूनही काही आमच्याच्याने अटकावता येईना, कारण की त्याची एक फ्रेम तुटली आहे. त्याच्यामुळं त्याचं थोडंसं काम करायचं आहे, त्याच्यानंतरच तो अटकावता येईल.
आता इथे पलंग ठेवून घेतला, सगळ्या गाद्या वगैरे टाकून घेतल्या आणि मुलांच्या आहे ना थोडे म्हणजे मुलांच्या काय स्त्रियांचीच मस्ती चालू होती. मी बेडशीट वगैरे केलं का तो तिथे जाऊन खेळायचा, खाली फेकायचा उशान ते, त्याच्यामुळे त्याच्यासोबत थोडीशी मस्ती करता करता काम आवरत होते मी. आणि हा फोटो आता इथे ठेवून दिला आहे, म्हटलं जेव्हा त्याचं काम होईल तेव्हा अटकावता येईल, पण तोपर्यंत असं एक बाजूला ठेवून दिला आहे. गाद्या टाकून घेतल्या आणि बेडशीट आथरून घेतलं. तर इथे जो पसारा होता तो बऱ्यापैकी मी आवरत आणला होता, म्हणजे आवरलाच होता. फक्त आहे ना थोडीफार जी धूळ किंवा बारीक बारीक घाण होती तर ती झाडून घेतली. म्हणजे मी अगोदर सारखी झाडून लगेच घाण भरून घ्यायची, त्याच्यामुळे एवढी काही घाण पडलेली नव्हती इथं. पण तरी पण एकदा झाडू फिरवून घेतला. बारीक बारीक रीती म्हणजे कपड्यांमध्ये गाद्यांमध्ये असतेच चटाईमध्ये, तर ती थोडीशी झाडू फिरून घेतला. त्याच्यानंतर बेडशीट टाकून घेतली कॉर्नर्सवर. आणि या गादीचं राहिलं होतं तर तिथे ना खुशीचं स्टडी टेबल वगैरे ठेवलेलं होतं, तर ते काढून एक साईडला कोपरा केला. म्हणजे अजून काही फिक्स नाही आहे ते काय कुठं ठेवायचं, पण जिथं वाटलं तिथे मी ठेवून दिलं आहे. आता याची पण बेडशीट जी आहे ती व्यवस्थित टाकून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी फायनल एक लूक दाखवून देईल की कसं बनवलं आहे म्हणून मी. आणि माझं म्हणजे ह्या अगोदरचं जे घर होतं जेव्हा आम्ही काम नव्हतं केलेलं तेव्हाचा जो व्हिडिओ होता होम टूरचा, तर तो खूप जास्त व्हायरल झालेला आहे. तर ज्यांनी नसेल बघितला त्यांनी नक्की बघा. आणि
सगळ्यात जास्त म्हणजे आवडला आहे सगळ्यांना तो व्हिडिओ, त्याला सगळ्यात जास्त व्ह्यूज शेअर आहे. तरी बघा फायनल लुक जो आहे तो माझ्या आत्ताच्या घराचा असा काही दिसतोय, जो की बऱ्यापैकी आहे, ठीकठाक आहे. आणि हे बघा ही बावलं इथून माझा फोटो काढ म्हणून, तर मग मी त्याला थोडंसं कॅप्चर केलं. आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जो आहे तो कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि भेटूया पुढच्या एक नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.